नमस्कार. बातमी आहे कल्याण येथून. कल्याण बुद्धभूमी फाउंडेशनच्या आंदोलनाचा 5वा दिवस. प्रशासनाचे दुर्लक्ष कायम. भंते गौतमरत्न महाथेरो व भीमा अनुयायांचा संघर्ष सुरूच आहे. कल्याण प्रतिनिधी प्रदीप जाधव. कल्याण बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 5वा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पूज्य भंते गौतमरत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने भीम अनुयायी सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून विविध सामाजिक व स्थानिक मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असला तरी संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पूज्य भंते गौतमरत्न महाथेरो यांनी सांगितले की जोपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. भीमा अनुयायी देखील आपल्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 5 दिवस उलटूनही प्रशासनाने आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार. बातमी आहे नमस्कार, मी प्रदीप जाधव, आवाज वंचित बहुजनांचा न्यूज चॅनल डिजिटल मीडिया. आपण आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे. आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे. तर विचारूया सर, तुमचं नाव काय? माझं नाव समाजसेवक राहुल महादेव उमरे. ओके सर, आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे. तर शासन आणि प्रशासनाने कोणी पाठवलं का तुमच्याकडे? तिथे काय बोलणं झालं काय? हो, जो 30 तारखेला जो बुद्धभूमी फाउंडेशनवर हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी धरणे आंदोलन करतो आणि त्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे. शासनाकडून प्रतिनिधी आले परंतु त्यांच्याकडून कुठलंही ठोस असं आमच्याकडे त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. त्यामुळं आम्ही आमचं आंदोलन तसंच आज पुढे सुरू ठेवलेलं आहे. याची प्रशासनाने नोंद घ्यावी. ओके. आणि सर, दुसरा प्रश्न असा की आता आपण बघू शकता जे कल्याणचं ब्रिज आहे तिथे श्रीकांत शिंदेच्या नावाने महामोदी जे आपलं बुद्ध विहार आहे त्याचं बॅनर लावलंय की त्याच्यामध्ये सर्व दिलं की तुमचे हॉस्पिटल होणार, पुन्हा बुद्धांची मोठी मूर्ती होणार, बिहारसारखं इथे मोठं डेव्हलप होणार. तर ते काय वाटतं तुम्हाला, ती बॅनरबाजी का केली असावी? या ठिकाणी तुम्ही प्रसार माध्यमातून आम्ही पाहिले की त्या ठिकाणी त्यांना मोठी बॅनरबाजी केलेली आहे. जर त्यांची बॅनरबाजीमध्ये सांगतात की सगळं सुरळीत झालेलं आहे, सगळ्या मान्य झालेलं आहे, मग या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन त्यांना माहीत आहे. कारण माहीत आहे याचं कारण असं सांगतो की तुम्ही शासनाचे सचिव दर्जाचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवताय. एवढंच की त्यांच्याकडे कुठलंही ठोस उत्तर नाही. ते इथं खासदारांचे जे सांगतील तेवढंच चॉकलेट घेऊन येतात आणि आम्ही जे सांगू ते तिकडे घेऊन जातात. नेमकं आमच्या मुद्द्यावर योग्य अशी तडजोड होत नाही, चर्चा होत नाही. या ठिकाणी होर्डिंग लावलेत, हे फसवे होर्डिंग आहेत. 10 तारखेच्या मीटिंगमध्ये असं काहीच घडलं नाही की 10 तारखेची मीटिंग, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी स्वतः त्या मीटिंगमध्ये होतो. ती मीटिंग अतिशय वादळी झालेली आहे. कुठल्याही असा ठोस निर्णयावर त्या ठिकाणी चर्चा झालेली नाही आणि ती मीटिंग वादळी झाल्यामुळे हे खोटे बॅनर्स लावलेले आहेत आणि या बॅनरवर जे लिहिलेलं आहे असं काही घडलेलं नाही, असं काही लिहिलेलं नाही, असं काही बोललेलं नाही. आणि हा आजही या ठिकाणी प्रतिनिधी पाठवून आंबेडकरी समाजाची फसवणूक करण्याचा घाट खासदार श्रीकांत शिंदे करत आहेत आणि हे त्यांना थांबवावं. जर कुठेतरी मार्ग निघत असेल तर योग्य मार्ग काढा, अन्यथा तुमच्या खासदारकीच्या राजीनाम्यापर्यंत हा विषय जाईल याची त्यांना नोंद घ्यावी. आम्ही तर सामान्य माणसं आहेत रे. आम्हाला एसीबीसीच्या हवा खाऊन शकत, आम्हाला इंजेक्शनची हवाच आवडली रे. खाऊन त्या झाडाच्या मागे लावलं. अरे एक झाड म्हणजे फोड असतं रे, तेच आपलं उपकाराचा पाठ फेरतं. तू जे म्हणतात का आता त्याचा कत्रित केलं, मला नाही वाटत तुझा पोरगा तुला म्हातारपणी नीट सांभाळत म्हणून तू आता तुझ्यातलं आलं का दाखवलेलं असत. अरे नको करू, याच्याचा विकास करता येतो. एवढं बोलून कॅमेरामॅन आदित्यसह मी प्रदीप जाधव, आवाज वंचित बहुजनांचा.